हा बस. दंडवत हो. साधनदाता श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या पवित्र पदकमलाला अभिवादन. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या आश्रमाचे संस्थापक विद्वत चुडामणी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय माझे श्री गुरुजी, आणि आता आज एका वेगळ्या नावाचा उल्लेख करतो, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी दिवाकर बाबा. एक मूर्ती त्रयभागा, एक मूर्ती त्रयभागा. त्यांना मी एक वेळेस त्यांची माझी भेट झालेली आहे. त्यांच्या या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. काही आमचे जे महानुभाव नवनिर्माण सेना, महानुभाव नवनिर्माण सेना, त्यांचे या सेनेचे सगळे बसलेले खासदार आणि त्या खासदारांचे मुख्य शिरोमणी आमचे सुशीला भाभी अध्यक्ष ते बसलेले आहेत. त्याचप्रमाणे काल ज्यांची म्हणती झालेली आहे, झोपले असतील का गेले असतील मला नाही, त्यांना त्यांच्या शुभेच्छा त्यांना देतो. त्यांना सर्वांना आश्रमाचा जो पुरा परिवार आहे, या धर्मभगिनी आहेत, गेले 15 दिवस चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगतो संगोपन केलं. त्या सर्व तपस्वी माता भगिनी, या ठिकाणी आलेले सर्व संत महात्मे आहेत, वास्तविक वर्ग, आपण सर्वांना या ठिकाणी दंडवत करतो. संपेल असं वाटत नाही. काल झालं असते कारण आमची अमित शहाची मीटिंग होती. त्यांनी काही 3 सदस्य आपल्या BJPत सामील करून घेतले. नुसते घेतले नाही, त्यांना मंत्रिपदही दिली. त्यांना काल मंत्रिपदही देऊन टाकले. त्याच्यामुळे कोणा पक्ष सोडून जाणार नाही. आमचे साहित्याचार्य एक महानुभावाच्या जे धन सांगितलं पोते आहेत, काही त्यांचं रक्षण करणारे खडा पारेखरी विद्यापीठात असणारे आमचे मोहन भागवत, ते त्यांचे मोहन भागवत, ते आपले मोहन भागवत. आपण समजून चालूया आणि आपल्याला सुरुवात करायची. आज फक्त जायचं आहे, आता शेवटचा दिवस आहे, दुपारी मला जायचं आहे. उद्या ह्यावेळी मी सकाळी सुरतच्या रस्त्यावर असणार आहे, मला जायचं आहे. आणि थोडीशी मला काल कणकणी जाते आली होती. तर सांगायची गोष्ट अशी आहे की आज आपल्याला थोडीशी जेवढी तरी पोती आपण करूया. राहिलं तर पुन्हा बघू. राहिलं समजा तर पुन्हा जर आशा लागेल की कदाचित रोहिणी म्हणतील पुन्हा या, तेवढं सांगायला म्हणजे याची संधी मिळेल. चैतन्य म्हणेल या परत सांगायची संधी मिळेल तेवढी. काय तेव्हाची सकाळची आतापर्यंत आपण श्याम आहे सर्व आमच्या शास्त्री बुवांच्या नावावरती, आज की श्याम शास्त्री बुवांचे नाम. परंतु जाता जाता आज की जी सकाळ आहे त्यांच्या मोहन भागवत आमच्या आहे त्यांच्या नावावरती आपण करूया. अलीगडला मुस्लिमांचं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये एक कवी संमेलन भरलं होतं. एक कवी संमेलन भरलं होतं. वास्तविक कवी संमेलन असे प्रत्येक गावामध्ये भरवतात लोक. एका गावामध्ये नेहमी सप्ताह असतो, काय काय असतं, म्हणून एकाने विषय मांडला की कवी संमेलन आपण यावर्षी करूया. तेव्हा ते प्रत्येक कवीला खाली पाचारण केलं, आमंत्रित केलं. कार्यक्रम सुरू झाला. एक कवी होता, तो इतक्या त्याचं कविता वाचन सुरू झालं. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला, तरी काय त्याची ती कविता काही संपायला तयार नाही. त्याची कविता काही संपायला तयार नाही. तेव्हा त्यामध्ये जो कार्यकर्ता जो होता, तो कार्यकर्ता या दिशेने स्टेजकडे यायला हातात त्याच्या दंडुका होता. काय त्याच्या दंडुका होता आणि तो कार्यकर्ता स्टेजच्या दिशेने येत होता. आता कवीने पाहिलं की बहुतेक हा दंडुका आपल्याला बसणार आहे. तेव्हा तो थांबा म्हणे. 1-2-4 लाईन राहिल्यात,
त्या मी पुऱ्या करून माझं काव्य मी संपवतो. तेव्हा तो जो कार्यकर्ता होता म्हणे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काव्य जे वाचन आहे ते चालू राहू द्या, पण ज्याने कोणी तुम्हाला आमंत्रण दिले त्याला मी शोधतोय, ज्याने तुम्हाला कोणी आमंत्रण दिले त्याला मी शोधतोय. काय असं तुम्हाला सांगतोय की अलीगडला एक मुस्लिमांचं विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी कवी संमेलन भरलं. एका मुसलमान कवीने हिंदू कवीला मित्र होता आमंत्रण दिलं होतं. आणि त्यामध्ये काव्याचं वाचन अशा प्रकारचं होतं की काव्य वाचल्यानंतर शेवटची ओळ अशी, है बशर काफिर की जो बंदियन ही इस्लाम के, है बशर काफिर की जो बंदियन ही इस्लाम के, असा शेवट करायचा होता. तर त्यांचं सर्वांचं वाचन झालं. शेवटी हिंदू कवी होता, त्याचा नंबर आला, उभा राहिला काय, आणि त्याने या ठिकाणी एक अशा प्रकारे श्लोक विचारला, लाम के मानिंदे येसू मेरे घनश्याम के, लाम के मानिंदे येसू मेरे घनश्याम के, है बशर काफिर की जो बंदे ने इस्लाम के. असं सरळ आहे. आणि या कवीने जरी वाचन केलं प्रत्येक जण म्हणायचे है बशर काफिर की जो बंदे ने इस्लाम के, पण याने असं केलं, लाम के मानिंदे येसू मेरे घनश्याम के, है बशर काफिर की जो बंदे नहीं इस थांबायच इस लाम के. उर्दूमध्ये एका मुळाक्षराला का व्यंजनाला लाम असं म्हणतात, आणि लाम हा वक्राकार असतो. यावेळेला त्यांनी काव्य त्या ठिकाणी सांगितलं की लाम के मानिंदे गेसू मेरे घनश्याम के. माझा जो श्रीकृष्ण परमात्मा आहे ना, माझा जो श्रीकृष्ण आहे त्याचे गेसू म्हणजे जटा, काही उर्दूमध्ये त्याला गेसू असं म्हणतात. त्या गेसू म्हणजे जटा जे त्याच्या आहेत ना, त्या कुरळ्या असून लांब म्हणजे गोलाकार आहेत. है बशर काफिर की जो बंदे नाही इस लांब के. अशा माझ्या ज्या सूक्ष्म परमात्म्याच्या ज्या जटा कुरळ्या असून अशा गोलाकार आहेत, त्याचे जे भक्त नाहीत तेच खरे काफिर आहेत. साहित्यामध्ये जाणकार असेल तर हे काव्य समजेल तुम्हाला. उन्हाची शुभमच्या मोहन बाबांच्या नावावर आपण दिलेले काय. पुन्हा कधी भेटू बायकांशी, डेफिनेटली बघूया, भेट होईल, पण अशी नाही भेट होणार. एवढे सगळे लोक आपण एकत्र विचार निर्णय करू, आपण अशी भेट होणार नाही. चलो असू द्या, आपल्याला जायचंय. जाते तुम्ही तुमच्या घरी जाल, मी माझ्या घरी जाल. मलाही ओढ लागल्या, मी घरी कधी पोहोचून संध्याकाळी. मलाही ओढ लागलेली आहे. आपल्या घरी आपण कधी जाऊ काय. तुम्हाला तुमच्या घरचे पास आहेत, इथले आमचे सर्व आहेत ते बिचारांचे नेते कामं चालू राहतील त्यांच्या विचारांचं. तर आपण सुरुवात करूया. आपला काल पक्ष झाला होता. बोधानंतरे विकल्प थोकला तळाला, विकार शून्य म्हटले हे ठीक झालं, बरवे झालंय. तर विकार प्रमादी सर्वात अधिक आहेत. आणि ऍक्सिडेंट ज्या गाडीला होतो ती गाडी रस्त्यावर आहे, घरामधल्या गाडीला ऍक्सिडेंट होत नाही. तर विकार आणि विकल्प, तर विकल्प शून्य का म्हणले. बोधानंतरे विकल्प थोकला दळालासी. बोधानंतर म्हणजे बोध झाल्यानंतर, जीवेश्वरी भाव म्हटल्यानंतर बोध संचाराचं कार्य कोणतं आहे, तर हा परमेश्वर आहे की मी जीव आहे हे त्याला उमटतं. जसं डोमे ग्रामी माहीमपट्टा प्रति सर्वज्ञ म्हणले, जैसे प्रतिष्ठानी हे म्हणून जाणून राहत. त्यावेळेला माहीमपट्टांना बोध संक्रमण झालं, हा परमेश्वर आहे आणि की मी जीव आहे. हा परमेश्वर आहे आणि मी जीव आहे. या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये विसरलो. आदरणीय सर्वे प्रातस्मरणीय विद्यमान संचालक, कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक आदरणीय सदे बाबाजी, त्यांना दंडोत करायला विसरू, त्यांनाही दंडोत करतो. विकल्प थोकला दळाला से. थोकला म्हणजे एखाद्या नीतिवंत राजाचा जर यावा आला, मिरवणूक आली, यावा आला, तर एखादा जो अन्यायी चोर आहे तो तिथंच थांबतो आणि आपलं स्वकीय वर्तन सोडून देतो. आणि दळाला असे म्हणजे नीतिवंत राजाचा यावा आल्यानंतर एखादा चोर असतो तो कुणाच्या तरी आड दडतो की आपलं दर्शन राजाला होऊ नये म्हणून.
त्याची आड धरतो. तसा हा एक विकल्प आहे. पहिला जो विकल्प जो आहे देवताजनित विकल्प आहे. काही देवताजनित विकल्प आहे म्हणजे ज्यावेळेला परमेश्वर वचनोक्त आचरण करतो, चैतन्य परमेश्वर तो हाच आहे. कुणी जरी किती जरी सांगितलं तर त्याच्यामध्ये बदल होणार नाहीये. तर हा माझा देव आहे इतकं माहिती की दृढ श्रद्धा वास्तविक असेल, भिक्षुक असेल तर एवढी दृढ श्रद्धा त्याची पाहिजे. वाचा सुंदर बोलायसारखं. काही शेवटी देहाचा घात केला परंतु धर्म आपला बाधित राखला. तर नीतिमंत राजाचा यावा आल्यानंतर तो कोण आपला सुरुवातीला सांगितलं की नाही, तो आपलं स्वकीय वर्तन सोडून देतो. त्याप्रमाणे यथोक्त ईश्वर वचनोक्त यथोक्त जर आचरण केलं तर जो देवताजनित विकल्प जो आहे काय ठोकला म्हणजे थबकला, तिथंच थांबला. आणि जडाला असे म्हणजे एखादा नीतिमंत राजाचा यावा आल्या जो चोर असतो कुणाच्या तरी आड जडतो. त्याप्रमाणे जो विकार जो आहे काय त्याप्रमाणे जो विकल्प जो आहे तो विकार शेवणीच्या भितरांत दडाला असे. तो विकार शेवणीच्या भितरांत दडाला असे. म्हणून दोहीसी समानाधिकरण एकच अर्थ मानून पुढे चालतो. म्हणून म्हणजे खे कशा असतो, म्हणून दोहीसी समानाधिकरण. म्हणून म्हणजे याच कारणे दोहीशी म्हणजे विकार विकल्प या दोहीशी समानाधिकरण म्हणजे विकाराने विकल्प याची गाठ घातले. जेत विकार आहे त्यात विकल्प आहे, जेत विकल्प आहे त्यात विकार आहे. काही दोन्हीचं म्हणते सारखं गाठ म्हणतो नाही का त्याला, काही ती दोन्हीची गाठ घातली आहे म्हणून समान अधिकार. रीते करावे ऐसे रीते करावे. विकार आणि विकल्प दोन्हीची शून्यता सारखीच आहे. रीते सरळ पक्षाही फोडून आहे. मागच्या वेळेला आपण सरळ लावला, इथे जरा फोडून लावू. रीते करावे. रीते करावे म्हणजे विकाराविषयी रीत करावं, विकल्पाविषयी ओस करावं. न्याय दिलेला आहे. एखादं गाव ओसाड फक्त सर्व लोक गाव सोडून गेलेले असतात. परंतु एखादी म्हातारी त्या गावात राहिलेली असते, ती जन्माला आले मातीत, त्याच मातीत मी म्हणणार मी माझं गाव सोडणार नाही. ती राहते. दिवा लावला ते करते येणं न्याय रीते. आणि ओस म्हणजे सर्वच माणसं निघून जातात, कुणी त्या गावामध्ये राहत नाही. कुणी त्या गावामध्ये राहत नाही. तिने ती ओस काय तसं विकाराविषयी रीत करावं आणि विकल्पाविषयी ओस करावं. विकाराविषयी रीते करावे कशा असतो, ऐसे वाक्य. ऐसे वाक्य म्हणजे असं वचनच आहे, जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही. जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही. आता आपण चरित्र घेतलंच नाही ना. अरे बरं असू द्या, चरित्र आपण एक माझ्या लक्षात नाही आलं कारण वेद जरा तिकडचे लागलेत, त्याच्यामुळं आपल्या घरचे वेद लागल्यामुळं कधी पोती संपते, कधी वस्तू जातोय निघून आता गाडी लागल्यापासून. बरं असू द्या, काय माझ्या लक्षात आत्ता आलं. हा चला घ्या पुढं. मात्रेचे उणे पुरे एकाही सिताचे न व्हावे. इथपर्यंत विकार विकल्प शून्य या दोन वचनाची टीका वाखाणी. येथून पुढं स्वभाव मात्रे या वचनाची टीका वाखाण. स्वभाव मात्रे तर स्वभावालाच मात्रा कशी द्यावी. मात्रेचे उणे पुरे का शिताचे न व्हावे. मात्रेची जी आपल्या अधिकाराची मात्रा आहे ती आहार शोधणे करून आपला अधिकार आपण ठरवायचा. काही चढ आहे, उतार आहे, यथास्थिती आहे, नाही काय. बीपी बघतात ना, आधी चढवतात नंतर मग खाली उतरवतात, पुन्हा म्हणजे तस्थिर ते तसं इथं चढाची उताराची मात्रा आहे आणि त्याच्यामधला मध्यबिंदू आपला कुठला आहे. एक कोरका आपल्याला लागतो की दोन कोरका आपल्याला लागतो, आपला आहार आपल्याला समजतो किती घ्यायचं ते. मात्रेचे उणे पुरे एकाही शिताचे म्हणजे एकाही घासाचे न व्हावे. उणे न व्हावे, पुरे न व्हावे. आपल्या अधिकाराची मात्रा घ्या. काय आपल्या अधिकाराची मात्रा घ्यावी. मग माग सांगितलं उन्हार घेऊन ते उन्हार घेऊच नये. काय मात्रेचे उणे पुरे काही शिताचे न व्हावे. काही घासाचे उणे व्हावे पर पुरे न व्हावे. एक दोन घास आपण जेवण कमी जेवावं. काही दोन्ही कशी दाखवून नाही जेवायचं.
एक दोन घास आपण उणे घ्यावे, अधिक घेऊ नये. आता हे असे ते पुरुष आहेत, काही ते वेगळे पुरुष आहेत. एक हार सदापत्यम, द्वितीय पुष्टिकारका, तृतीय रोग व्याधींच, चतुर्थ मरणानंदकार. 4 वेळा जेवतो, त्याचं लवकर दिवस जवळ आले. आता 15वा अध्याय काय म्हणून मात्रेचे एकाही उणे पुरेन व्हावे. यथारस औषधवत कौनन्या यथारस औषधवत. यथारस औषधवत, रसवत आणि औषधवत दोन्ही भेद केलेले. पूर्वी एक पाऱ्याची भस्म होती, त्याची मात्रा सुईच्या अग्रावरती होती. त्याची मात्रा सुईच्या अग्रावर इतकी अशी मात्रा होती. तर ते जर रसायन जे आहे ते जर अधिक झालं, कमी झालं, तर रोग बरा होत नाही. आणि त्याची जर मात्रा जर अधिक जर झाली, त्याची मात्रा जर अधिक जर झाली, तर प्रकृती किंवा तो रोग आहे तो व्यभिचारतो. तशी इथं जर मात्रा जर कमी झाली तर काटा लागतो. काटा म्हणजे ती दुःखी वेच आणि का लागे मन सुरेना, आपल्या ज्यात अर्थ केलेला आहे. आणि जर अधिक जर घेतलं तर कट्याच्या दृष्टांताप्रमाणे तर झाले पण येत. कधी अधिक जर घेतलं तर झाले पण येत. यथा भाजिये हिंग, भाजे हिंगतिया दृष्टी पहावे. मग काय तराजू ठेवावा, काय मोजून मात्रा खायला, काही एक तराजू ठेवावा आपण. भाजे हिंगतिया दृष्टी पहावे. भाजीमध्ये जर हिंग जर कमी झाला तर त्याचा हिरोडपणा जात नाही, आणि अधिक जर झाला तर ती कडू लागते. अधिक जर झाला तर ती कडू लागते. तसे एखादी सुगरण जी असते ते भाजीमध्ये हिंग घालताना, चटणी मीठ घालताना काही आपल्या दृष्टीच्या अनुमानानं घालते. आपल्या दृष्टीचे, आम्ही म्हणतो तिखट झालं काय, परंतु त्या बिचारे किती करतात कष्ट, काय त्यावेळी आपण करू त्यावेळेला कळलं कष्ट ते करतात. जेवतो आपण अगोदर, नंतर त्यांचं जेवण असतं. तर त्या तशा दृष्टीच्या अनुमानानं त्यात हिंग टाकतात. त्याला माहिती इतक्यामध्ये एवढा गेला पाहिजे. तसं जे आपली जी मात्रा आहे ती दृष्टीच्या अनुमानाने आपण पाहावी की आपली किती मात्रा. अजूनही आपण जर जेवायला बसलो, एकदम काही 4 चपात्या घेत नाहीये, एकदम घेत नाही 4 चपात्या. एक घेतो, वाटली तर दुसरी आपल्याला घेतली, लागली तर आपण घेतो. काही ही आपली दृष्टी आहे ना, त्या दृष्टीच्या अनुमानानं पाहावं. पुनसंबंधिया प्रकृती वैचित्र्य. इथपर्यंत स्वभाव मात्रे या वचनाची टीका वाखाणली. पितृपुढ देवता स्वर्णे या वचनाची टीका वाखाणली. तयाशी परमेश्वर पुनरूपी आपुला संबंध देते. जेतुक्याना संबंधीला म्हणजे भेट दिली. ते समग्र पुरुष सारखेच काय, पुनसंबंधिया प्रकृती वैचित्र्य. पुनसंबंधिया पुरुषाला प्रकृती वैचित्र्य आहे. उत्तमाचे ते 32 लक्षण यराची उत्तरोत्तर हिने आहेत. उत्तम चर्याजन उत्कर्षानं चर्याजन आचरणी. त्याचं उत्तम म्हणजे 32 लक्षणे उत्तम परमाणूचे देह आहे. सात्विक, सोज्वळ, निर्मळ परमाणू आहे. आणि गौरवर्ण, गोरा गोमटा ज्याला म्हणतो काय. आणि ज्याने हेनाचार केलेला आहे, कुणाची 31 लक्षणं असतील, कुणाची 30, कुणाची काय, अशा प्रकारे तेही पुरुष अवघे सारखे नाहीत. का जेने पुरुषे जे तुला काळ जैसा प्रेम, का जेने पुरुषे जे तुका काळ जैसा आचार के. का जे का म्हणून असत, का आक्षेप, जे हे पर्यायवाचक. ब्रह्मविद्येमध्ये पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे त्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. का आक्षेप, जे हे पर्यायवाचक. का जे, का जेने पुरुषे जे तुले, जेने पुरुषे, ज्या पुरुषानं, सरळ अर्थ अथवा चतुर्थशिया, अर्धारिया, पावणारिया, संपूर्ण हारिया. जेने पुरुषे जे तुला काळ, जे तुला काळ, जितका काळ, 1 प्रहर, 2 प्रहर, 4 प्रहर, 8 प्रहर ईश्वराच्या लेखी लावला. आपला 8 प्रहर खाण्यामध्ये जातो, बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये जातो, नाही काय.
जैसा प्रयत्न केला जैसा प्रयत्न केला, जैसा प्रयत्न केला अल्पवा बहुत, अथवा जैसा प्रयत्न केला म्हणजे एकाने उलेन गुणेने आचार केला, एकाने कोरड्या गुणाने आचार केला. काय प्रयत्न अशा प्रकारचा केला. शाब्द चरितार्थ शाब्द एकाच शाब्द चरितार्थ झालं वट्टोबासा उपलक्षणे, आणि एकाच शाब्द चरितार्थ राहिलेला आहे, पण अशालाही कोणी संबंध होतो. किंवा एकाचे शाब्द चरितार्थ म्हणजे शीघ्र शाब्द चरितार्थ आहे, आणि एकाच रेखत आहे, जशी जनता गाडी स्टॉपिंग एट ऑल स्टेशन, काय हात दाखवून गाडी थांबवा आपण म्हणतो नाही का. एकाच शीघ्र चरितत्व, एकाच रेखत चरितत्व आहे. यौमादिक यौमादेव म्हणजे जे पूर्वोक्त सांगितले ते, आणि अधिक शब्दामध्ये कर्मनाश आहे, योग्यता आहे. कर्मनाश आणि अधिक शब्दामध्ये योग्यता आहे. देहांती जे तुके क्षेपिले ते तुके नेसी उठी देहांती जे तुके नसी क्षेपिले ते तुके नसी उठी. मग तयासी परमेश्वर पुनरुपी आपुला संबंध देती. किंवा इथून पुढे या दोन वचनाची टीका सुरू होईल. जो जन्मक्षेपी तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देते. तर तयाशी परमेश्वर पुनरुपी आपला संबंध देती, समग्रांना संबंधाची भेट देतात. तर समग्रांना भेट देण्याचा प्रकार सारखाच काय. देहांती जे तुके नसी क्षेपिले ते तुके नसी उठी. देहांती जे तुके नसी क्षेपिले, जसं क्षेपला असल तसाच पगार मिळणार आहे, तसाच पीएफ मिळणार आहे. काही ते तुकनेशी उठजे परमेश्वर सुद्धा तशा प्रकारे पुनसंबंधी भेट द्यायला उठतात. काही एकाला 12 वर्षाने भेट आहे, एकाला 13 वर्ष 4 महिने, एकाला 14 वर्ष 8 महिने, मग चौक बसला 16 वर्ष, आधी 36 वर्ष. काल आपला पक्षाला 56 पर्यंत भेट आहे, त्याविषयी तो अर्थ मांडला नव्हता मी. 56 पर्यंत ही भेट आहे. अथवा ध्येयपर्यंत ओल्या गुणानं आचरण आणि आयुष्यभर ओल्या गुणानं आचरण करून देहांती कोरडा झाला, आणि आयुष्यभर कोरड्या गुणानं आचरण केलं आणि देहांती जर ओला झाला तर मग साध्य कोण्या गुणाचं. देहांती जे तुके नशी क्षेपिले ते तुके नशी उठी. आयुष्यभर ओल्या गुणानं आचरण करणं शेवटी जर कोरडा झाला तर साध्य कोरड्या गुणाचं. शेवट अक्षर महत्वाचा असतो ना. काय व्हाय, एक रेषा आहे तीच एका सेकंदामध्ये नंबर चुकला जातो, एक सेकंद सुद्धा तिथं हे होत नाही. काय आणि आयुष्यभर जर ओला असेल कोरड्या गुणाचं, पण आयुष्यभर कोरडा असेल आणि ध्यान जर ओल्या गुणाशी झाला, त्या ओल्या गुणाचं साध्य आहे. ध्यानती जेतुके नशी क्षेपिले तेतुके नशी उठी. ईश्वर विरुद्ध तयाची प्रति भिक्षुचर्या करी कैसे क्षेपिले. ईश्वर विरुद्ध तयाची भिक्षुचर्या करी. ईश्वर विरुद्ध तयाच परी भिक्षुचर्या करी. इथं विरुद्धचर्या सांगतात, विरुद्ध असती परी सांगतात. ईश्वर विरुद्ध म्हणजे परमेश्वर असून वेगळा, नित्यवत असून व्यापक, व्यापक असून सर्वात्मक, सर्वात्मक असून सर्वातीत, सर्वातीत असून सर्व करता, सर्व करता असून सर्व साक्षी. हे परमेश्वराचे विरुद्ध धर्माचं कार्य आहे. काय परमेश्वराचे विरुद्ध धर्माचं हे कार्य आहे. तसा परमेश्वर असून वेगळा तयाच परी भिक्षुचर्या करी. त्याचप्रमाणे असून वेगळा तयाच परी भिक्षू चर्या म्हणजे ईश्वरी चढउताराची मात्रा किंवा परमेश्वराने विहिलेलं आचरण. त्याच परी भिक्षुचर्या करी. तर कैसी चर्या करी. प्रीती करावी आणि लागले पण न व्हावे. प्रीती करावी पर लागले पण न व्हावी. प्रीती करावी म्हणजे परम प्रीती करावी, विरुद्ध असते पर्याय. पर लागले पर न व्हावे, जे सव्यरूप आत्मत्व न व्हावे. अथवा
प्रीती करावी पण लागले पण म्हणजे हेच माझे पर, हाच माझा परमेश्वर. बाई परमप्रीती कीजिए पर विशिष्ट बुद्धी न कीजिए. रोहिणीता याला म्हणायची विरुद्ध असती परी, याला म्हणायची विरुद्ध असती परी. अरे प्यार करो तो ऐसा कर जैसा रेशीम का रंग, नहीं काय? प्यार करो तो ऐसा कर जैसा रेशीम का रंग, धोते धोते फट जाए पर कभी ना छोड़े संग, छोड़े संग. काय? धोते धोते फट जाए पर कभी ना छोड़े संग. अशा प्रकारचं प्रेम ईश्वराशी असावं. तिकडचं प्रेम आपण काढत नाही, इकडचं चाललेलं ईश्वराचं काय अमर प्रेम आहे ते. तर परमप्रीती कीजिए पर विशिष्ट बुद्धी न कीजिए. परमप्रीती तुम्ही अच्युत गोत्री किंगा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी. परमप्रीती म्हणजे जयाप्रती उरली नाही, ती त्याच्या प्रीती उरलेलीच नाही. त्याला परमप्रीती आहे, परमप्रीती आहे, अच्युत प्रीती आहे, वेद आहे प्रीतीची. काय आता सांगायला आपला वेळ नाही, पुढे जायचं आहे. तर ते आहेत परंतु विशिष्ट बुद्धीनं की जे विरुद्ध असते. एक प्रकृती रसाळ उचिते स्थानी असे. एक प्रकृती रसाळ उचिते स्थानी असे. उपन्नला मनोधर्म रसरूप झाले आहे दोष नव्हे. माग सांगितलं द्वितीय संबंधी मळले, द्वितीय संबंधी मळले म्हणजे रसरूप, म्हणजे रसरूप उल्लेख केला. काय? अनादृश्यता आहे, प्रथम उल्लेख आहे, रसरूप उल्लेख आहे, अभिमुख आहे आणि शेवटी शेवना सांगितलेली आहे. शेवटी शेवना आहे. तर एक प्रकृती रसाळ, एक पुरुष. प्रकृती रसाळ म्हणजे सलोल आहे, सात्विक आहे. काय आहे? सलील आहे. साद्रव द्रवेशी सवर्तमान. त्याला कुठलीही देवराटीची क्रिया करते वेळेला त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रुपात होतो. अखंड अश्रुपात त्याच्या डोळ्यातून होतो, अखंड अश्रुपात होतो. त्याला म्हणजे पशुभजनी आहे, ही त्याची ओळखी आहे, ही त्याची ओळखी आहे. प्रसार नव्हे उचिते सारी असे म्हणजे हळया पाळया असे. पर उपन्नला मनोधर्म. उपन्नला म्हणजे चरीच्या खरागलेपणामुळं. माझ्या श्री गुरुजीने मला हाच शब्द सांगितला. काही चर्येच्या खरागलेपणामुळे म्हणजे तुम्हाला अर्थ सांगतो मग लक्षात येईल. कर्मराटीमध्ये होता, मोठा श्रीमंत होता, अष्टभोग भोगायची सवय होती. आणि ज्यावेळी परमेश्वराला अनुसरला त्यावेळी कोण चांगली भिक्षा देणार आहे? इथं ओळखीचे येऊन देतात, जिथं अनोळखी अशा ठिकाणी गेल्या की त्यांना खायला ना याला करून देणार आहे कोण? आणि भिकारी समजणार ना, त्याला काय माहिती आहे का ईश्वरीचा राजकुमार आहे म्हणून. शिळ झालेलं शिळ वासानच देणार भिक्षेला काही. मग त्याला कधीतरी वाटतं एखादा आपण पदार्थ खावा, ठीक आहे. कारण पूर्वी कर्मराटीमध्ये पदार्थ खाण्याची सवय होती. काय? घरचे खायचे, कधी बाहेर जायचं, स्नॅक्स असेल, काय पिझ्झा असेल आणि काय असेल खाण्याची सवय होती. काय? त्यावेळेस एखाद्या वेळेस पदार्थाशी आठवण येते. नाही असं नाही, आम्हाला जवळ पंक्ती आहे त्यामुळे काय वाटत नाही. 2 महिने पंगत नाही, त्यामुळे डोळे कसे गेटकडे लागतील बघा. ते 2 महिने जर पंगत जर आली तर डोळे आपल्या गेटकडे लागतील. मग तिने कोरका खाऊन कंटाळा आला. काय? आणि पूर्वी कोरकाच होता. बेलापूरला नुसता गुरुजी सांगायचे कडधान्य आणि कोरका, बाकी भाजी नव्हतीच, भाजी नाहीच, कडधान्य आणि कोरका एवढंच होतं. उपन्नला मंत्र म्हणजे उत्पन्न झालेला, मंत्र म्हणजे प्रथम उल्लेख. रसरूप झाले आहे दोष नाही. त्या पुरुषाला प्रथम उल्लेख रसरूप झाले आहे, त्याला त्याचा दोष लागत नाही. त्या पुरुषाला दोष लागत नाही. मग माता दोष न यावाच. एक रसाळ एक पुरुष आहे, रसाळ नाही, सलील सात्विक नाही, जीव होता भजनिया कोरडा आहे, किंवा वस्तुपात्री भजन घडलेलं नाही. काय? असा रसाळ नव्हे. विदेशी झाडातळी असता. विदेशी म्हणजे देशाच्या शेवटी झाडातळी असता, म्हणजे काठी विकोरा झाडातळी असता. द्वितीय उल्लेखाचा दोष नाही. द्वितीय उल्लेखाचा दोष. द्वितीय उल्लेखाचा म्हणजे रसरूप त्या पुरुषाने जर उल्लेख जर केला त्याचा त्याला दोष लागतो, त्याचा त्याला दोष लागतो. काय?
मग दोष लागेलच. जाय, पुढचा पक्ष आहे तोडायचा पक्ष आहे. जाय म्हणजे त्या सानाच्या सामर्थ्याने तो दोष मर्दीला जाय. त्या सानाच्या सामर्थ्याने तो दोष मर्दीला जातो. हा अर्थ पक्षावरचा आहे. आदरणीय श्रद्धेय प्रत्यस्मरणीय महाराष्ट्र अधिकार कैवल्यवासी बदनापूरचे बाबा यांचा अर्थ आहे हा शब्दाचा. आता आमचा अर्थ सांगतो. काय आमच्या आपल्या बाबांचा सांगतो अर्थ बेलोपूरचा. मग जाय, जाय म्हणजे जो दोष घडला, दोष लागला. पण जाय म्हणजे अनुतापे निर्सोन जाय, असा आपला शब्दाचा अर्थ आहे. बाबांचा ते असा अर्थ आहे, आपल्या बाबांचा असा अर्थ आहे. अनुतापे निर्सोन जाय. एक देश विहित. इथपर्यंत सानाचे विरुद्धत्व सांगितलंय. काय आता इथून पुढं देशाचे विरुद्धत्व सांगतायत. काय इथून पुढं देशाचं विरुद्धत्व सांगतायत. देश समग्र सारखाच काय, एक देश विहित एक निषेधिला. एक देश विहित म्हणजे महाराष्ट्र देश विहित आहे. अचर त्या पुरुषाला तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र नाही आहे. काय शिन्नर जुन्नर कल्याण खंदार, उत्तरेला तापी नंदुरबार आणि दक्षिणेला कृष्णा, याच्या मधला जो महाराष्ट्र आहे तो साधकर. याच्या पलीकडचा महाराष्ट्र नव्हे. आज अशी काही लोक आहेत अजूनही असं जर असेल तर ते ओलांडून पलीकडे जात नाहीत. काय ते जात नाहीत ओलांडून पलीकडे. हा महाराष्ट्र आमच्या देवाने सांगितलेला आहे, साधकाला योग्य आहे. आम्ही सुद्धा बघायला तसं देशाच्या बाहेरच आहे. कृष्णा या बाजूने वाहते, त्या काठावर आम्ही आहे. काय एक देश विहित म्हणजे महाराष्ट्र देश विहित. एक निषेधिला म्हणजे कानड देशा तेलंग देशा न वसावे, हा निषेधिला. आता ही टीकाकार ज्यावेळी लिहिलं असेल त्यावेळी तो महाराष्ट्र फार मोठा असेल. नाही तर लोक होतील की तिकडे जायचं की नाही, लिंगम घोटाळा होईल परत तिकडे. पण काही त्याचा घोटाळा येत नाही. ऐकलं काही घोटाळा. जे धर्म सिद्धी जाय तो महाराष्ट्र, मग ते पंजाब असो नाहीतर इथं असो, जे धर्म सिद्धी जाय तो महाराष्ट्र. सपक्ष येतो आपल्या आचारामध्ये. एक देश निषेधिला म्हणजे कानड देशा तेलंग देशा न वसावे. का ते विषय भर देतील अवधूत म्हणले लोक प्रेमळ आहेत तिकडचे. हो पदार्थ खाऊ घालणार. काय अवधूत म्हणजे वैरागनिष्ठ पुरुष, भजायला पुजायला हो दान असं वरून देत नाहीत ते लोक. म्हणजे अर्थ असा ना की 2 नंबरचं असं खालून द्यायचं, नावाचा गुप्तदान, नावाचा उल्लेख करायचा. पाहिलं मी, आपण जाऊन आलो. काय आणि बाया तर बिदर बाया जर असतील ना तर सगळ्या धार्मिक बाया असतात. काय धार्मिकच असतात ती लोक. म्हणून अवधूत मान्य आहे त्यांना भजना पुण्याला आर्याचा धर्म जाईल. काय आता विषय जास्त घेत नाही. मग आता एक देश विहित म्हणजे महाराष्ट्र देश विहित, तर मग समग्र महाराष्ट्र विहित म्हणू काय, एक निषेधिला. महत्वाचं वचन आहे. एक निषेधाला म्हणजे मातापुरा कोल्हापुरा न वसावे. काय ते स्वाभिमानी स्थाने साधकाशी विघ्न करते. माहूरला आपण जाऊ नये आणि कोल्हापूरलाही जाऊ नये. बोला आज्ञा कुणाची आहे? आम्ही जात नाही. आज्ञा कुणाची? आम्हाला सूत्र कुणाचं मान्य आहे? आमच्या देवांचं सूत्र आम्हाला मान्य. काय जण करतात श्रीप्रभू बाबांनी सांगितलं आजोबांचं आम्हाला म्हणणे मान्य नाही आहे, आम्हाला आमच्या देवांचं म्हणणे मान्य आहे. काय आम्हाला आमच्या देव जायचं का नाही त्यानं ठरवायचं आहे. काय दृढ वासनिक असेल, वेदांताला विघ्न करत नाही, तिथली देवता दृढ वासनिक आहे त्याला विघ्न करते. काय दृढ वासनिक आहे मग अनुसारला तर पुढंच ठेवा. काही वेदवंत आहे, बोधवंत आहे आणि की अनुसारला 3 पुरुष आहेत. ते न्याय फार सुंदर दिलेला आहे. मुसलमानांचा त्यांनी न्याय दिलेला आहे. मुसलमान वर्गाचं मुलगा लहान असलं ना त्याला बायामध्ये जाऊ देतात. काही बायामध्ये त्याला जाऊ देतात. त्याने न्याय वेदवंत. ते जर 12 वर्षाचं झालं तर त्याला विचारून पाठवतात आपल्या आतमध्ये. त्याने न्याय बोधवंत. आणि 12 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर विचारलं तरी सुद्धा त्या आतमध्ये पाठवतात. त्याने न्याय अनुसार जावं की नाही माहूरला ठरवायचं आहे. बदनापूरच्या बाबानं मोठ्या एकाने प्रश्न विचारला, बाबा मातापूरला जावं की नाही जावं? बाबाने साध्या वाक्यात उत्तर दिलं,
देवाची सूत्र किती आहे? 650 आहेत. तर मग आपल्याकडून सगळ्या सूत्राचं आचरण होतं का? नाही होत. मग जर तू माहूरला गेला नाहीस तर अनायसे काय या वचनाचं आपण आचरण केलं, पालन केलं की तुला योग्यता होईल, परमेश्वर संतुष्ट होऊन जायचं का नाही तू ठरव. जायचं का नाही तू ठरव. जायचं का नाही तुम्ही ठरवायचं. मग जर स्थान नमस्कार करण्याकरता जर गेला असेल, आता उच्च देवतेने जर चेष्टकत्व करून नेला असेल तर विघ्न आहे. पण एखाद्या परमार्गाची काही अडचण असेल, जावंच लागते, काय असेल, पुढे पक्ष येणार आहे तो, तर तिथं त्याला विघ्न नाही आहे. मग विघ्न कुणाला आहे? चर्यावंताला. विघ्न कुणाला आहे? चर्यावंताला विघ्न. झेल सुरक्षा तुम्हाला मला आहे काय? काय अमित शहा नाही आम्हाला आहे? नाही ना. काय त्यांना माहिती आहे विघ्न होणार आहे. चर्यावंताला विघ्न आहे. मातापूर म्हणजे माहूर, कोल्हापूर म्हणजे कोल्हाय देवतेचं आमच्या बाजून आपण कोल्हापूरला गेलेलो नाही. जवळ असून 120 किलोमीटर अंतर आहे तिथून आमचं. काय जेव्हा ग्रॅज्युएट झालो त्यावेळी तिथे हे घ्यायला सुद्धा गेलो नाही मी कोल्हापूरला. तर निर्णय मांडतो जाता जाता, विघ्न कसं गेलं असतं. जो चर्यावंत आहे त्याला विघ्न आहे, पतित आहे त्याला विघ्न नाही आहे. युद्ध असा आहे त्याला देवता विघ्न करत नाही. तो आपल्या मरणानं मरतो ना, मी कशाला विघ्न करू. एखादा म्हणतो जाऊ दे, आपला वैरी मेला ना, तिकडे मारला आपला, आपण तो वैरी तर गेला आपला, आपल्यावरती बोल आलाच नाही, आपल्यावर बोल आलाच नाही. निर्णय सांगतो की त्या देवतांच्या शिवारामध्ये गेला असता. बाबांचा निर्णय, बदनापूरच्या मोठ्या कलुकर बाबांचा निर्णय उल्लेख आपण करावा काय. आणि हा मी उल्लेख करतो, जे मूर्तज्ञान प्रकरण जे आहे हे मी कॅशेटवर लिहून काढलं 2000 साली. एक एक शब्द लिहून काढला, ते कंठस्थ केलं, त्यामध्ये आपल्या जवळची भर घातली. मी सांगितलं हे सर्व जे उपकार जे आहेत ते शहाद्याचे आदरणीय सदैव प्रातस्मरणीय शहाद्याचे बाबा भास्कर दादा, हे त्यांचे उपकार आहेत. त्यांच्यामुळे मी शिकलो की कसं मूर्तज्ञान प्रकरण सांगायचं, कसं भावना कशी व्यक्त करायची, हे तिथून मी शिकलो. म्हणून त्यांची आठवण जाता जाता शेवटच्या दिवशी करतो. त्या शिवारामध्ये गेला असता, कारण स्थान अशा हे महाअसुर स्थान आहे. काय त्रिगुणाचा उत्कर्ष असून प्रत्यक्ष भोग घेण्यासाठी ब्रह्मांड देशाचा राहावा असतो ना, त्याला महाअसुर किंवा ती असुर असं स्थान म्हटलेलं आहे. मग ती देवता विघ्न करते. पण त्यांच्या शिवारामध्ये गेला असता ब्रह्मांड असता विघ्न करत नाही, कारण ती थोर आहे. आणि हा लहान आहे ना, शाब्द ज्ञान या काय देवता असून आपले आनंद रूपे आपण म्हणतो ना, काय तिला बोल लागल जर विघ्न केलं तर. याने वचन कधी विघ्न होतं लक्षात ठेवा, वचनाच्या वेगळा झाला की विघ्न. जसं आपण काल दायंबासांचं चरित्र अभ्यास केला, मार्ग सांगला देवाने सांगतो सांगू नको की देवता आली, एरवी देवता आली नसती, एरवी देवता आली नसती. तर त्या ब्रह्मांडस्था विघ्न करत नाही, तर ब्रह्मांडस्थेच्या मनोधर्माने महद्भूत कार्य करतात. ब्रह्मांडस्थेच्या मनोधर्माने महद्भूत कार्य करतात. मग प्रत्यक्ष विघ्न काय? प्रत्यक्ष विघ्न होतं विघ्न काय. कोणतरी एक माग मला सांगत गेली, तिची वाचाच बसली, आली नाही कोणाला. एक वैरागी त्यावेळेला आचरण करत त्या शिवारामध्ये 25 किलो म्हणून त्या 12 खांडी कशा करता केलेत, 12 खांडी कशा करता येतात, तर तिथून माहूरचं दर्शन व्हावं, हे त्यांचं प्रयोजन आहे. 12 खांडी करायचं प्रयोजन हे आहे की तिथून माहूरचं दर्शन आपल्याला ओझरतं काढून आपण दर्शन व्हावं. आणि म्हणून ज्याने हे केलेले 12 खांडी केलेले बाळापूरकर, त्यांनी त्या 12 खांडी त्याच्याकरता केलेल्या आहेत. मग कसं होतं, दररोज मला 3 वाजता उठतो, दुसऱ्या दिवशी म्हणतो आता जाऊ द्या सकाळी उठू, माझी मैत्रीणच आहे,
असं मिळतो. प्रत्यक्ष विघ्न सुद्धा होतं. हातपाय जाते, वेडा होईल, अंतकरण भ्रंश होईल. काही अंतकरण भ्रंश होईल. आणि मग देवांची आमची आज्ञा आहे, जायचं नाही. काय या उपर याजू लाईक आचरे तयाचा धर्म. काही आचरे तयाचा धर्म. एक तेथी देश निषेधिला. तेथीचा अवस्थानची दोष. तेथचा अविद्वेषाचे सामर्थ्य कोणते? तेथीचा अवस्थानीच दोष. अशा जर अविद्वेषामध्ये जर राहिला, अवस्थानीच नसुद्या राहण्यानंच दोष लागतो. नसुद्या राहण्यानंच दोष लागतो. क्रिया न करिता. क्रियान मग एक देश एक निषेधिला देशामध्ये गेल्यानंतर काही काही क्रिया केल्यानंतर मग दोष लागत असेल. क्रिया न करता अशा देशात जर आपण जर गेलं तर क्रिया न करताही दोष लागतो. क्रिया न करताही दोष लागतो. यथा युधिष्ठिरवत. कौण्य यथा युधिष्ठिरवत. युधिष्ठिर जो आहे, सर्व गेले 7 दिवस तो राहिला. कशासाठी राहिला? द्वारकेचं राज्य वज्रनाभाला देण्याकरता आणि आपलं राज्य परीक्षिताला देण्याकरता कलियुगामध्ये राहिला. म्हणजे फक्त वायू भक्षण करून राहिला. अनोदक सेवन केलं नाही. धर्म अधर्म सुद्धा त्याने काही केला नाही. असं असताना सुद्धा त्याला चौकडीचं दर्शन केलं. लक्षात ठेवा, कलियुगी जन्ममात्री चौकडीपर्यंत नरक आहे. तुम्हाला आहेत, मला आहे. या अर्थातून ज्यावेळी चौकडीचा भोग उपस्थित होईल त्यावेळेला चौकडी भोगावी लागणार आहे 60 लक्षाची. किती आहे? 60 लक्ष. जिथं असं तिथं काढून बाहेर आणतील. ईश्वरानाचं सोडून द्या. काही ही चौकडी आहे. शाब्दज्ञानी आपण जे आहे, जीवदत्ता भजनाला चौकडी, वस्तू भजनाला प्रेमाला काही प्रश्न येत नाही चौकडीचा. 4 युगाची कडी म्हणून चौकडी. 60 लक्ष वर्ष तेवढा काळ भोगावा लागतो. आणि कलियुगाची अंती ती घेऊन जातात चौकडीला. ती गंधर्व देवता येते, गंधर्व देवता घेऊन जाते. मग ते जुनं मटेरियल काढते आणि नवीन मटेरियल त्याच्यामध्ये टाकते. केवळ दुःख आहे, केवळ दुःख आहे. लक्षात ठेव. चुकला पाहिजे का नको हा भोग? मग आपल्या घरीच मरायचं का बाहेर इतर मरायचं? क्यों भाभी? दहलीज के बाहर और बस चक्कर बोलना, अरे मेरे लेके जाओ, चलो. क्या रखे भी क्या करना है? रखे भी करना क्या है? किसके लिए जिएंगे, किसके लिए मरेंगे? और पूरी जिंदगी भी सबके लिए रोते रहेंगे? किसके लिए रोएंगे? कौन से कौन है जिसके लिए रोएंगे? एक बार रो लो परमात्मा के लिए, एक बार रो लो बस. बिल्कुल रोना बंद हो जाएगा. फिर रोना भी नहीं, हंसना भी कुछ भी नहीं. बस ऐसा ही है. ये माहौल ऐसा है. जहाँ भी जाना है वहाँ जाना, जहाँ भी जाना है वहाँ जाएंगे. बस मालिक बन जाएंगे वहाँ के. तद्वय परित्ये गुण. विविध देशाचे सामर्थ्य कोणते? तद्वय परित्ये गुण त्याच्या पर्याय. जर महाराष्ट्रामध्ये राहिला, महाराष्ट्राच्या बाहेर गेलाच नाही. काय मी अमरावतीच्या बाबांचं ज्यावेळेला स्मरण वाक्य मांडताना मी पाहिला, थोडा अभ्यास केला, त्याने त्यामध्ये हे सुद्धा मांडलंय, पंजाबाद जाणं हे सुद्धा अभित नाही. जर गेला तर आले तर फसव म्हणा की पुन्हा जाऊ नये, पुन्हा जाऊ नाही, असा त्यांचा निर्णय मी वाचला. मग अशा देशाला जाणं जर पडलं तर सांगतो तुम्हाला काय निर्णय आहे. इतर कोणतरी महात्मा गेले होते, तर थुंकी सुद्धा गिळली नाही. कुणाचा जाण्याचा प्रसंग पडला, आले मग परत देवपूजा केली, 5 दंडोत घातले, देवाजवळ प्रायश्चित केलं आणि मग पाणी प्याले. तो पण पाणी नाही प्याले. त्याच्यावर तद्वय प्रत्येक गुण म्हणजे विविध देशामध्ये जर राहिला तर वचन पाळलेल्याची योग्यता आहे. वचन पाळलेल्याची योग्यता आहे. बळाबळ विहित नव्हे. बळाबळ विहित नव्हे. मग आता निषिद्धला देश आहे, तिथं जाऊच नाही, जाऊच नाही का तिथं? बळाबळ विहित नव्हे. बळ म्हणजे जावे असे जे विहित बळ आहे ते नव्हे. काय म्हणजे
जावे असे जे विहित बळ आहे ते परनिष्ठ क्रियेने अबळ केले. कसं? दुष्काळ पडलेला आहे, मार्गाला काही भिक्षा मिळत नाही. मग अशा अभिज देशामध्ये जाण्याचा प्रसंग आला. काही स्वतः करता जात नाही, तो मार्गा करता जातो. किंवा एखादा त्याग प्रकरण तिथं मांडलेला आहे, जे अनुसरायचं आहे त्याला, अनुसरणाने एखादा अडलेला आहे. असं जर असेल, ऐसा अगर होगा तो जाना चाहिए. परमात्मा की वो परनिष्ठ क्रिया है, हमारी नहीं है. चाहे माहौर हो, चाहे कोल्हापुर हो, तो कुछ खाना पीना नहीं करना. चाहे कोल्हापुर हो, चाहे माहूर हो. परमार्गा करता कोणी अडला असेल, परमार्गाची अडणी असेल, भिक्षा मागायला काय असेल, असं जर असेल तर बळाबळी भीत नव्हे. जो अभिज देश आहे तो सुद्धा विहित आहे. अभिज देश आहे तो सुद्धा विहित आहे. परी आपण रोटी करून खाईजे आणि पुढीला न सुईजे, थोर दोष पचनापसी. पण आपण रोटी करून खाईजे आणि पुढीला न सुईजे, ते थोर दोष पचनापसी. माझा दोष नाही आवाज, दोष नाही आवाज. आपण रोटी खाईजे पण पुढीला न सुईजे म्हणजे परमार्गा करता, द्रव्य मागण्याकरता, पदार्थ अब्जवण्याकरता अभिज देशामध्ये गेला. काही तिथे जे काय द्रव्य मिळालं ते आपल्या अधिकाराला किंवा परमार्गावर न संपादता स्वतःच्या उपयोगाला नेलं तर थोर दोष आहे. मार्गाचार्यानं मागितलंय ना, मार्गाचं मार्गाला द्यावं. एक फुटकी कवडी आपण घेऊ नये मार्गाची, कधीही घेऊ नये आपण. अधिकरणाला ती परवानगी नाहीये. मार्गाचा कवडा अधिकरणाला सुद्धा तो आचार आहे, कारण तो पदार्थ सर्वाच्या नावानं आलेला असतो, आपल्यासाठी आलेला नसतो. काही आपल्यासाठी आलेला नसतो. आपण रोटी खायची किंवा आपण रोटी खायची, इंद्रिया तर विको पदार्थ आपण करून खाल्ले, आणि पुढीला दिलंच नाहीत. आपण पुढीला पदार्थ कधी देतो? तो पदार्थ आपल्याला आवडत नसला तर देतो. आवडलेला पदार्थ पुढे ताटाला आपण टाकू काय? काय बाबा टाकू? आणि मग भरी ताटात कोण टाकील का? हो, टाकील का कोण? नाही देणार. तो तू दुसरं खा, मला खाऊ द्या. तै थोर दोष कोणाला पाहून थोर दोष आहे? पचनापसी. आपल्याकरता पचन केले, करायचं नाही पण पचन केलं. आपल्याकरता पचन करायचं नाही पण आपल्याकरता पचन केलं. त्यामध्ये जी हिंसा होते त्यापेक्षा पुढीला जर संपादन केलं नाही तर वंचकत्वाचा दोष थोर आहे. वंचकत्वाचा दोष थोर आहे. सवचरचे आदरणीय सरदेव प्राप्त होणे केवलेशी बाबाजाने खूप माझ्यावर प्रेम केलं. बापू 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 केलं, अतिशय प्रेम केलं माझ्यावर. तर सांगायची गोष्ट अशी आहे की त्याला म्हटलं बांधकाम करावं. काय ते म्हणजे बांधकाम करायचं ना, अस्तीपर्यंत सांगू. बोला, लक्षात ठेवायचं आहे. काय एवढ्या ढबेले बांधायच्या कशासाठी ना, अस्तीपर्यंत सांगू का? ते अदृष्टाचे विचार आहेत. ते विचार अदृष्टाचे विचार आहेत. फकिरीच पाहिजे. फकिरी ही फकिरीच पाहिजे. लक्षात ठेवा. असे अधिकरण होते पूर्वीचे की त्याने अदृष्ट विचार पाहिला, त्याने हे नाही पाहिलं. काही त्याने हे नाही पाहिलं, अदृष्ट विचार पाहिला. अदृष्ट याची अधिकरण अशा प्रकारची होती. आठवण या ठिकाणी करतो. काय खूप 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 बाबाने प्रेम केलं माझ्यावर. बापू बापू माझ्या नावाला प्रसिद्धी सवचरच्या बाबाने दिली. एक जीवनाला वेगळी दिशा बाबाने दिली. उदास होतो, गेलो बाबांच्या जवळ. काही तुम्हाला सांगतो की खूप बाबाने प्रेम केलं. विसरता येण्यासारखं प्रेम आहे. आठवण आपण करावी. स्मृती आठवल्या आपल्या पापाचा, आपल्या कर्माचा नाश होईल. काही त्यांच्या स्मृती आपण जर आठवल्या आपल्या कर्माचा नाश होईल. आणि सांगतो म्हणून नावाचा उल्लेख. आज शेवटचा दिवस आहे. माझ्या जीवनाचे जे अधिकरण आले असतील त्यांचा मी उल्लेख करतो. मी जास्त कुठे पोथी माझ्या गुरूंच्या व्यतिरिक्त मी पोथी कुठेही ऐकलेली नाही.
महावाक्य ऐकायला गेलो तिथं मला सांगायची पाळी आली. काय सांगायची मलाच पाळी आली. या पुढे पक्ष पुढीला देई जे ते गोमटे. मग पुढीला नष्ट भ्रष्ट म्हणतील गेलो म्हणतो खरा मार्ग आणला मार्गाच्या खरा आपणच. काही नष्ट भ्रष्ट म्हणतील म्हणून पुढीला दे जे ते पुढीला जर पदार्थ जर संपादला तर गोमटे आहे तो वंचकत्वाचा दोष लागणार नाही आपल्याला. काही की हवी देशामध्ये आपण गेलो त्याचा दोष लागणार. आपले बाबा सुद्धा मला वाटते मोठे बाबा एकदाच पंजाबात गेले होते. वेलापूरचे बाबा असं मला गुरींचा बाबांचा फोटो आहे ना त्यावेळेला. आणि आमचे सवयचे बाबा एकदाच तिकडे गेले होते पंजाबात. एकदाच गेले होते त्याच्यानंतर गेले नाहीत बाबा. काही त्याच्यानंतर पुन्हा गेले नाहीत. पुढीला देई जे ते गोमटे भलत्याही हेतू देई. पुढीला द्यायचे ते गोमटे. तोच पदार्थ जर पुढीला संपादन केला तर गोमटा आहे. म्हणजे पदार्थ वंचकत्वाचा जो दोष आहे तो नसेल. नष्ट भ्रष्ट म्हणतील म्हणून दिला जावं काय म्हणजे आणलं मागून दिलं मार्गाला एवढं खालं. आपण मी चर्चा सुरू होती काय जाणारा बिचारा जातो कष्ट करून आणतो. एखादा असा असतो की सर्वच मार्गाला देतो पण बघणारा जो असतो दुर्योधनाचा दृष्टी असते त्याची सगळं दोषमय दिसतं. काय असं असेल तर मग या नष्ट भ्रष्ट असं म्हणून जरी दिलं काय त्याच क्रियेचं स्वरूपच गोमटा आहे. काय देवराटी केली क्रिया वाया जात नाही. कसंही कर दे आणून कसंही कर दे त्याच्या त्या क्रियेचं स्वरूप गोमटच आहे. ओकटेनी अनुताप. महावीर देशामध्ये गेला असता उक्ती क्रिया घडली तर मग कसं करा. उठेन अनुताप जर उक्ती क्रिया जर घडली मुळात जाऊच नये अभित जाणाय. उक्ती क्रिया जर घडली त्याविषयी अनुताप करावा. म्हणजे दोष घडले त्याविषयी दुःख आपण करावं. अनुताप करावा. देवाच्या वचनाचा भंग करून गेलो. देवाच्या वचनाचा भंग करून गेलो. यथा भाईदेव भट्ट. कौनन्य यथा भाईदेव भट्ट जे दुसरे पंथाचे आचार्य ज्यांनी तिने पूजा अवसर केलेले आहेत ते दुःख करते. डोळ्यामध्ये चरित्र आपण पाहतो ना साल करतो ना. काय पीक आमच्या देवाने टाकली अटल करणं भट्टोबास आलेले आहे. त्यांनी सांगितलं की देवांची पीक आहे ते संपूर्ण जिभेने त्यांनी चाटलं हे पडलं खाली पडले जीभ सोडली गेली. भट्टोबास म्हणे यांना जर बेलापूरला जर मी घेऊन गेलो तर ध्येय जाईल. मग बेलापूरला न जाता निघून गेले भट्टोबास. हे पंथाची द्वितीय आचार्य ज्यांनी तिन्ही पूजावसर गद्य पूजावसर त्यांनी केलेलं आहे. काही त्यांनी तिन्ही गद्य पूजावसर केलेलं आहे. ते गोमटेनी तो भावाळू. गोमट घडला असता काय करावं. गोमटे भावाळू म्हणजे भावाग्नता भावावी. पदार्थ आणला मार्गाच्या उपयोगाला लागलेला आहे. काही भावाग्नता गोमटी क्रिया भावाग्नता भावावी की परमेश्वराने हा मला विधी घडवला परमार्ग करता. हा विधी मला घडवला. परनिष्ठ टेळे आहेत परमेश्वर विधीची टेळे परमेश्वर पुरवतात किंवा भावाग्नता भावावी. हे दोन्ही व्हावी तो उजळला. हे दोन्ही व्हावी. मग आपण उक्त्या क्रियेविषयी उक्ती क्रिया घडली त्याविषयी अनुताप करावा की गोमती क्रिया घडली त्याविषयी भावाग्नता भावावी. हे दोन्ही होवा. उक्ती क्रिया घडली तर अनुताप करावा. गोमती क्रिया घडली तर भावाग्नता करावी. काही भावाग्नता करावी. असा जर मोठ्या क्रियेविषयी अनुताप गोमट्या क्रियेविषयी भावग्नता भावतो तो पुरुष कोण्या लक्षणी जाणार. तो उजळला येर मैळला. जो तो असा जर करील तो उजळलेला आहे आणि येर मैळला. उक्त्या क्रियेविषयी अनुताप नाही गोमट्या क्रियेविषयी भावग्नता नाही खातील माझे भोजे काय असं जर असेल तर तो पुरुष मैळला. काय करायचं. दुपारी कार्यक्रम आहे ना शास्त्री बाबा अजून बरंच आहे. काल आता तुमचं महत्वाचं काम टीका आपली संपली असती. आज काल रात्री अर्धी झाली असते संपली असते. आम्ही प्यार बांधून बसलो होतो पण तुमच्या काही बरोबरच आलो नाही. नंतर निरोपाला गॅस पोती बंदच ठेवा.
काय असू द्या. आपण आपलं आपला तुम्हाला हे बायानं काम आहे, संपणार नाही. घेतली तर टीका अजून बरीच आहे. निर्णय सर्व फार गोडा, अतिशय गूढ आहे. काय बा चैतन्य आमचा कुठं आहे बाबा? चैतन्य बंद करायचे का? बंद करूया ना. बरं बाबा, सेकंड आहेत ते. सेकंड मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे सेकंड मॅनेजर आहेत. थांबा जरा. आता शेवटचा दिवस आहे, सर्वांना दंड तर करायला नको का? पुन्हा काय आता बाहेर आज जातो दंड करायला काय? हा काय ते हा स्थावर म्हणजे स्थिर, शरद म्हणजे चालणार आहे. काय वासुदेव भट्टानं काय मारले? दुर्वा. काय झाला? चिमणी झाला की नाही? मग दुर्वा ही स्थावर आहे आणि चिमणी काय आहे? चलद्रूप आहे. सावराचा बदल असता चलद्रूपाचा लेप लागतो. सावराचा जर बदललं, सप्रजंतू जीवसा ही प्रत्येकांचा सावरापर्यंत, त्याची नंतर तिथपर्यंत. वासुदेव भट दुर्वा झाला न्यायना स्थान, त्याची प्रत्येकांता पुढं जाते. नंतर मग पुढची चौकडी आली बघ. तर या ठिकाणी आज ऋण व्यक्त करतो आपल्या सर्वांचं. आपल्या मानव आश्रम औरंगाबाद सर्वांचे या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त करतो. त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय बाबाजी. बराच पंत ओरडला असेल की एक म्हणत असताना आपल्या मठामध्ये पोथी काय, पोथीला कसं काय बोलवलं. बऱ्याच जणांची धारणा तशी झाली असेल काय. तर मी ज्यावेळी नाळेश्वरला पोथीला गेलो त्यावेळेला आमच्या जायराजबालाही फोन आला की तुम्हाला हीच व्यक्ती दिसली का? बोलणाऱ्याला काय नसतं काही, दुसरा कोणी मनुष्य नव्हता का? तुम्हाला ही व्यक्ती दिसली का? काही असे बोलणारे असतात. परंतु तुम्हाला सांगतो या ठिकाणी आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय बाबाजी आहेत. काय प्रातस्मरणीय बाबाजीने एकच घेतलं की बाबांना आपल्याला बोलवायचं आहे.